जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हम स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की भरती प्रक्रिया जी आहे ती राबवणार आहे महाराष्ट्र सरकार। अनेक पदांचा तपशील आलेला आहे। भरपूर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपॉर्च्युनिटी असणार आहे। 150 दिवसात 75,000 पद संख्या जी आहे त्याची जाहिरात येणार आहे। असे जे संपूर्ण गोष्टी जे आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून समजत आहेत, त्याच गोष्टीवर आपण व्यवस्थितपणे चर्चा करणार आहोत। खरंच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे का? जर सुरू झाली तर कोणकोणत्या पद भरतीमध्ये किती जागा आहेत, त्या जागा खरंच भरल्या जातील का, या संपूर्ण गोष्टीचा आपण या व्हिडिओमार्फत चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। विद्यार्थी मित्रांनो, न्याय विभाग असेल, तलाठी असेल, वन विभाग असेल, आरोग्य असेल, MPSC असेल, नगर परिषद असेल किंवा तुमचं महानगरपालिका असेल, वनरक्षक असेल, अशा विविध पदांची जी पदसंख्या आहे त्याचा तपशील मी तुम्हाला सांगतो। त्यानंतर आचारसंहिता आणि पदभरती याचा काय संबंध असू शकतो ते आपण समजून घेणार आहोत। विशिष्ट म्हणजे न्याय विभागात किती जागा आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला दिसत असेल की सरळ सेवा परीक्षा आचारसंहितेत अडकणार का, हे तुम्हाला दिसत असेल। त्यामध्ये त्यांनी बघा, अगोदर मी तुम्हाला कोणते पद आहेत, त्यामध्ये किती पद रिक्त आहेत त्याचं मी तुम्हाला एक पूर्ण तपशील देतो। ते म्हणजे वन विभागात 13,000 आहेत, आरोग्यात 4,000 आहेत, पोलीस 10,000 आहेत, गृह खात्यात महानगरपालिका 10,000, MPSC 10,000, पशुसंवर्धन व अन्य 13,000, नगर परिषद 3,000, तलाठी 2,500, शिक्षक 10,000 आणि न्याय विभागात 3,000 पद। या पदांचा तपशील जो आहे विद्यार्थी मित्रांनो पाहता तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होऊन जाईल, भरपूर प्रमाणात जे आहेत ते पदसंख्या किंवा पद भरती जे आहेत ते आता एकामागे एक निघणार आहे। परंतु सरळ सेवा परीक्षा आचारसंहितेत अडकणार का? कारण आता तुम्हाला माहिती की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ज्या आहेत ते न्यायालयाने सांगितलं आहे की घ्यायचे आहेत। त्यावर आपण एक थोडा ओव्हरलुक घेऊयात किंवा थोडा ओव्हरव्ह्यू घेऊयात, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की तुमची तयारी जी आहे ती तुम्ही फास्ट करायची आहे किंवा नाही। परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे मात्र खरं आहे की विविध पदभरती जी आहे ती निघणार आहे, हे मात्र सत्य आहे। तर 70,000 पदांची भरती जी आहे ती रखडण्याची भीती आहे। त्यामध्ये राज्यातील सरळ सेवा परीक्षेतून भरण्यात येणाऱ्या विविध पदांचे सुमारे 70,000हून अधिक रिक्त पदांच्या जागांसाठी परीक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत अडकण्याची शक्यता आहे। यामध्ये प्रामुख्याने MPSC जे मी पदं तुम्हाला सांगितलं ते या पदांचा तिथं समावेश आहे। त्यामुळे ही भरती प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी सुरू करावी अशी मागणी परीक्षार्थीकडून होत आहे। सर्वोच्च न्यायालयाचे राज्यातील मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश जे आहेत ते काढलेले आहेत। 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्यायच्या आहेत असं न्यायालयाने सांगितलेलं आहे। त्यानुसार कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होऊ शकते। दरम्यान राज्यातील विविध विभागांमध्ये लाखोच्या संख्येने पद रिक्त आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट क्लिअर करून देतो, ॲज अ ॲडव्होकेट म्हणून जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझी की न्यायालयीन जे गोष्टी आहेत त्या तुमच्यासमोर मांडणं आणि आचारसंहिता किंवा जे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये होतील असा प्राथमिक अंदाज आहे। तेही फिक्स नाही आहे, कारण भरपूर इश्यू आहेत। तुम्हाला माहिती आहे की ते इश्यू भरपूर आहेत। OBCचं आता मी त्या गोष्टीत जात नाही, कारण तो जर बनवला व्हिडिओ तो खूप जास्त मोठा लेंथी व्हिडिओ होऊन जाईल। म्हणून तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये एक ॲज अ ॲडव्होकेट म्हणून एक लीगल जे प्रक्रिया आहे ती म्हणजे अशी की सर्वोच्च न्यायालयाने जरी 4 महिन्याच्या आत निवडणुका करण्याचं सांगितलेलं असलं तरी विद्यार्थी मित्रांनो ते ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत। तेही शक्यतो होतील असं प्राथमिक अंदाज आहे। होणारच असं सांगता येत नाही, परंतु होतील असा प्राथमिक अंदाज आहे। त्यानुसार आता जून चालू आहे तुमचा, जून, जुलै, ऑगस्ट आहे, सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे, तुमच्याकडे अजून 4 महिने आहेत। एक महिन्याचा जर समजा त्यांनी प्रत्येक पदाचा जर जाहिरात काढलं तर विद्यार्थी मित्रांनो जाहिरात जर सुरू झाली तर आचारसंहितेचा काहीही त्याच्यावर परिणाम होत नाही। फक्त एकदा जाहिरात निघायला पाहिजे, त्याची टेंटेटिव्ह तुमची डेट यायला पाहिजे, ज्या विभागांना त्यांना टेंडर द्यायचं असेल ते टेंडर द्यायला पाहिजे। आता वेगवेगळे जे
अजून पदभरतीमार्फत अजून एक न्यूज येत आहे ती म्हणजे IBPS आणि TCS जे आहे त्यांच्यातून तुम्ही परीक्षा घेऊ नका, असा एक वेगळा इश्यू चालू आहे. आता ते बघूयात की हे संपूर्ण पदभरती जे आहे ते कोणाच्या टेंडरवर किंवा कोणती संस्था पदभरती घेईल, त्या संपूर्ण गोष्टी होतील तेव्हा तुमची पदभरतीची जाहिरात होईल. ते जाहिरात आली किंवा ते जाहिराताला जी सुरुवात झाली लवकर, तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे खूप कमी वेळ असणार आहे. जर लवकर सुरू झाली तर ऑलमोस्ट तुमच्याकडे कमी वेळ असणार आहे आणि त्या वेळामध्ये एक पोस्ट सिक्युअर करणं खूप चॅलेंजिंग असणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे पदभरतीमध्ये जे बेरोजगारीचं प्रमाण आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे. म्हणून तुम्हाला मी एक न्याय विभागात जे तुमचे 3000 पद आहेत त्यासाठी लिपिक पद असतील, शिपाई पदभरती असतील, स्टेनोग्राफरची असतील, जजची संख्या असेल, लॉ क्लर्कची असेल, अशा विविध पदांचे जे पदभरती आहेत ते पदभरती जे आहेत ते तुमचे येणार आहेत. त्यामार्फत तुम्ही तुमची तयारीला लागलं पाहिजे. कारण तिथं तुम्हाला माहिती आहे की अनुभव किंवा टायपिंग सर्टिफिकेट असेल किंवा पदभरती जी आहे ती कशी होते त्याबद्दल आपण या अनेक व्हिडिओमार्फत चर्चा केलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो मी तुमची रजा घेतो. काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत. आता तुम्ही ही आचारसंहितेचा अडकाव तो पदभरतीवर पडेल का ते जाहिरात येण्यावर आहे. जाहिरात येण्याचा काळ आणि जाहिरात न येण्याचा काळ किती असू शकतो त्याच्यावर ते डिपेंड असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो जर जाहिरात लवकर आली तर तुमच्याकडे कमी वेळ असणार आहे, परंतु एक विद्यार्थी म्हणून, स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून तुम्ही या पदभरतीकडे पॉझिटिव्ह नजरेने पाहायचं आहे. कोण तुम्हाला काय सांगेल किंवा कोण तुम्हाला कसं सांगेल, इथून तुम्हाला एक जे विद्यार्थी ज्या पदभरतीला टॅकल करणारे असतील त्या विद्यार्थ्यांनी त्याच पदभरतीला जास्त फोकस करायचं आहे. चला विद्यार्थ्यांना आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद. असेच अनेक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर अवेलेबल होतील. हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट जे आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. चला विद्यार्थी मित्रांनो मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.